नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत आहे. पण थांबा, जर तुम्ही 10 जानेवारीपर्यंत हे काम केलं नाही तर तुमच्या खात्यात 2,000 रुपये येणार नाहीत. काय हे काम आणि हा हप्ता नेमका कधी होणार जमा, हे जाणून घेऊ त्या व्हिडिओमध्ये. मग बांधवांनो, PM किसानचा हप्ता तर मिळाला, पण नमो शेतकरीचा हप्ता आला नाही. का नाही याचं मुख्य कारण म्हणजे फार्मर आय डी आणि आधार सेटिंग. राज्यातील लाखो शेतकरी बांधव अजूनही फार्मर आय डी जनरेट झालेले नाहीत. तर तुमच्याकडे आय डी नसेल तर सरकारचा पुढचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार नाही, असे स्पष्ट चिन्हे आहेत. म्हणून लक्षात ठेवा, आता फक्त नमो शेतकरीच नाही तर पीक विमा काढण्यासाठी, तसेच अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आणि महाडीबीटीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सुद्धा फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य झाला आहे. त्यामुळे 10 जानेवारी 2026 म्हणजे इथून पुढे तुम्ही लवकरात लवकर तुमचा आधार सेटिंग आणि फार्मर आय डी स्थिती तपासून घ्या. तसेच जर तुमचं झालं नसेल तर ते काम तुम्ही करून घ्या. आता आनंदाची बातमी अशी की हिवाळी अधिवेशनात यासाठी निधीची तरतूद झाली आहे. साधारण 1780 ते 1800 कोटी रुपये वितरणाचे GR लवकरच निघणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकापूर्वी तुमच्या खात्यात पैसे जमा करण्याचे सरकारचे नियोजन आहे. शेतकरी बांधवांनो, ही माहिती महत्त्वाची आहे, त्यामुळे तुमच्या गावातील व्हॉट्सअपवर ग्रुपवर नक्की शेअर करा. आणि तुमचा फार्मर आय डी तयार आहे का, कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय किसान.